नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी तृप्ती, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, येत्या 25 जानेवारी 2026ला आली आहे रथसप्तमी. रथसप्तमी या सणाला विशेष महत्त्व आहे. अगदी 14 जानेवारीपासून ते 25 जानेवारीपर्यंत म्हणजे जो 15 दिवसाचा काळ असतो, या कालावधीमध्ये अनेक महिला घरामध्ये हळदी कुंकू करत असतात आणि अनेक सुवासिनीला यथाशक्ती वाण देत असतात. मग येत्या 25 जानेवारीला येत्या 25 जानेवारीला आली आहे रथसप्तमी. मग रथसप्तमीचं पूजन कसं करावं, दूध कसं उतू घालावं, रथसप्तमी का साजरी करतात, नैवेद्य काय आहे, काही उपाय करायचे आहे, यातून आपले पापातून जे आहे ते मिळणार आहे. आपलं आयुष्य अगदी अंधारात असेल तर आपण हे उपाय केले तर निश्चित आपल्या जीवनात प्रकाश आहे तो होणार आहे. मग अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी पूजन कसं करावं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी यालाच आपण रथसप्तमी असे म्हणतो. हा दिवस सूर्यनारायणाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. या धार्मिक मान्यतेनुसार माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी म्हणतात. या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला. श्री सूर्यनारायण हे भगवान श्री विष्णूंचे एक रूपच आहे. पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यदेवामुळेच अस्तित्वात आहे, जो संपूर्ण जगाला आपल्या भक्त रूपाने प्रकाशित करत असतो. या दिवशी आपण जर सूर्यनारायणचे पूजन केलं तर आपल्या जीवनात किती अंधकार असू द्या, कितीही पाप असू द्या, कितीही कष्ट असू द्या, दुःख असू द्या, तर त्यातून आपली सुटका होत असते. त्यामुळं शक्य झाल्यास आपल्याला या दिवशी अतिशय साधे आणि सोपे उपाय करायचे आहे. मग आता पूजन कसं करावं, तर तुमच्या घरी पूजन असेल नसेल तरीही आपल्याला पूजन करायचं आहे. आता अनेकांच्या घरी या दिवशी दूध उतू घालतात. दूध उतू घातल्याने अशी मान्यता आहे की ज्या दिवशी हे दूध उतू घालतात आणि ते जे दूध आपण सूर्यनारायण नैवेद्य दाखवतो आणि त्या नैवेद्याचं जर आपण ते नैवेद्य जर आपण खाल्ला तर अशी मान्यता आहे की आपले अनेक जे आजार आहेत ते दूर जातात आणि आपल्याला आजारापासून मुक्तता मिळत असते. मग सर्वप्रथम पूजन कसं करावं, तर आपल्याला जिथं पूजन करायचं आहे तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यायची. एक पाट घ्या किंवा चौरंग घ्या. आपल्याला एक रथ काढायचा आहे. मी जसा रथ काढत आहे तसा रथ तुम्हाला काढायचा आहे. आता आपल्याकडे सूर्यदेवाची प्रतिमा असेल, फोटो असेल चालेल, पण नसेल तर तुम्ही रथ काढा. आपण सूर्याचा रथ काढत आहोत. आपल्याला तो रथ काढायचा आहे. रथाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे. त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे. धूपदीप दाखवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आता रथसप्तमीच्या दिवशी सप्तधान्यांची पूजा करतात. सप्तधान्य म्हणजे कोणती, जेही मूग, मटकी, हरभरा, उडीद, मूग, गहू, तांदूळ हे जे असतात या सप्तधान्याचे पूजन करतात. एखाद्या गोरगरिबांना हे दिलं जातं किंवा ब्राह्मणांना सुद्धा दिली जातं. तर आपल्याला 7 जी सप्तधान्य आहे ती पूजेत मांडायची आहे. 5 रुपये दक्षिणा ठेवायची आहे आणि अगदी छान प्रकारे आपल्याला पूजन करायचं आहे. आता सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देताना एक तांब्याचा लोटा घ्यायचा आहे. त्यात शुद्ध जल भरायचं आहे. थोडंसं लाल चंदन, थोडेसे अक्षदा आणि लाल फूल टाकायचं आहे आणि ओम सूर्यदेवाय नमः असं म्हणत आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तुमची जी प्रगती थांबली आहे ती सांगायची आहे. तुमच्या आरोग्याच्या समस्या असतील ते सांगायचं आहे. तुमची जी अडचण असेल ती सूर्यदेवाला सांगायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आता दूध उतू घालणं. अनेकांच्या घरी दूध उतू घातलं जातं. मग आता काय करायचं, तर तुम्ही तुळशीजवळ चूल मांडायची आणि त्यावर हे जे दूध उतू आहे ते घालायचं. मग तुमच्याकडे जर चूल नसेल तर मग काय करायचं, तुम्ही 2 गवऱ्या घेऊ शकतात, त्या पेटवायच्या. त्यावर आपण जे सुगड मकर संक्रांतीला जे सुगड आणलं होतं पूजायला त्यातलं एक सुगड घ्यायचं, ते स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याला थोडीशी हळद लावायची, कुंकू लावायचं आणि जे सुगड आहे त्यात थोडंसं दूध टाकायचे, थोडेसे तांदूळ धुवून घ्यायचे आणि आपण जे गौरी आहे त्या गौरीवर ठेवायचं आणि दूध उतू देऊ द्यायचं. शिजल्यानंतर आपण तो सूर्यदेवाला नैवेद्य दाखवायचा. आपण जिथं पूजन केलं तिथं नैवेद्य दाखवायचा. परत सूर्यदेवाला नैवेद्य दाखवायचा आणि घरामध्ये सर्वांनी थोडं थोडं ते प्राशन करायचं. अगदी खाली लागलं जळालं तरी चालेल, पण थोडा थोडा प्रसाद तुम्हाला घ्यायचा आहे आणि आरोग्याच्या समस्या दूर होतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आता आमच्याकडं जे गौरी आहेत त्या पण नाही, मग काय करायचं, मग आम्ही करायचं नाही का, असं नाही, आपल्याला करायचं आहे.
एक सुगड घ्यायचं, सुगड स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याला हळद लावायची, कुंकू लावायचं आणि त्यामध्ये स्वच्छ धुतल्यानंतर दूध टाकायचे, थोडे तांदूळ टाकायची, साखर टाकायची आणि आपला जो गॅस आहे त्या गॅसवर दूध उतू घालायचं. रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू घालणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या घरातील अनेक दुःख, दारिद्र्य, संकट दूर होतात. त्यामुळे अवश्य महिलांना सांगेल की हा उपाय तुम्हाला न चुकता रथसप्तमीच्या दिवशी करायचा आहे. पण दुपारी 12ला करू का 11ला करू का चालणार नाही. तुम्हाला हा उपाय सकाळी लवकर करायचा आहे. या दिवशी जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला सूर्यदेवाचं स्मरण करायचं आहे. या दिवशी हृदय स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे, श्रवण करायचं आहे. मुलांना सुद्धा या दिवशी अर्घ द्यायला सांगायचं आहे. कुणाच्या करिअरच्या समस्या असतील, काही जीवनामध्ये अंधार असेल, निगेटिव्ह एनर्जी जास्त असेल, अनेक प्रश्न त्यांना पडत असतील, अनेक चिंता त्यांना असतील, आरोग्याच्या काही समस्या असतील, या व्यक्तींना या दिवशी सूर्यदेवाची पूजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. त्याचे स्थान 9 ग्रहांमध्ये आहे. तो स्थिर आहे आणि इतर सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात. सूर्य स्वतः प्रकाशमान आहे आणि इतर ग्रहांना सुद्धा तो प्रकाश देत असतो. मग त्यामुळे आपल्या जीवनात जर आपल्याला प्रकाश हवा असेल, आपल्याला काहीतरी प्रगती करायची असेल तर न चुकता या दिवशी सूर्यनारायणचं पूजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता पौराणिक कथा काय आहे ते जाणून घेऊ. बघा मंडळ, एका पौराणिक कथेनुसार स्थिर उभ्या असलेल्या सूर्यदेवाला साधना करताना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. त्याचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होत नव्हती. त्यांनी परमेश्वरांना त्याबद्दल विचारले आणि बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितली. मी बसल्यावर माझी गती कोण सांभाळेल? म्हणून त्यांनी देवाला विचारले. तेव्हा भगवंतांनी सूर्यदेवाला बसण्यासाठी 7 घोडे आणि हिरे जडलेल्या सोन्याचा रथ दिला. ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथावर बसले त्या दिवसाला रथसप्तमी म्हणतात. याचा अर्थ 7 घोड्यांचा रथ असं सुद्धा म्हणतात. आणि अनेकांच्या घरी या दिवशी न चुकता अगदी विधिवत पूजन केलं जातं. तुम्हाला सुद्धा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने असं पूजन करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.